इथे मित्र एक फटका इथे मित्र खेळताना पाहायला भेटला. इतर तो ऑफ साइडला एक फटका इथे सज्ज झालाय. डिकल स्वरूपात इथे मित्र एक धाव निर्माण केली आहे. ऑन साइडला क्लिक केलाय इथे मित्र एक धाव पूर्ण केली. 2 धावा स्कोर कार्डवर. इथे मित्र एक धाव इथे मित्र ऍड केली स्कोर कार्ड मध्ये. 3 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतात. उस साइडला क्लिक केला बोलला आणि मित्र एक धाव इथे मित्र कंप्लीट केली. 4 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतायत. क्लिक केला बोलला. पाच धावा धावफलकावर पोहोचतायत. रेड सकाळपासून खूप चांगली कामगिरी झाली. रेड किंग्स या संघाकडून तुम्हाला पाहायला भेटलं. टिस्कीचा गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतो. ज्योताची जाता आणि मात्र 4 धावा क्लास इथे मात्र क्लास दाखवला. 4 धावा इथे मात्र चांगली बॅटिंग. स्वतः कॅप्टन चांगली सुरुवात कॅप्टनची झाली नव्हती. सुरुवात खराब झाली पण आता मात्र खेळावं लागेल कॅप्टनला. 9 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. बॅकफुटला जाताना पंच केलाय बॉलला आणि एक धाव मिळेल. 2 इनिंग्सला राजाची बॅटिंग राहिली नाही. आता करावं लागेल. समोर एक मोठा संघ ज्या संघाने प्रत्येक संघाला पराभूत करतोय रेड किंग्स हा संघ त्यांना मध्ये पराभूत करण्यासाठी सज्ज झाले. स्वप्नील अर्थात देव खेळाडू बॅकफुटला जाऊन खेळतो. बॅकफुटला खेळणं थोडस मागणं ठरेल. बॉलला पंच केलाय. 2 धाव पूर्ण केल्या. 3री धाव देखील इथे मात्र बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि 3 धावा स्कोर संख्या धावफलकावर वाढते. 13 धावा धावफलकावर पोहोचतायत. 4 बॉल आता मात्र फेकले. 4 बॉल झाले. 13 धावा धावफलकावर लागले. 1 विकेट आता मात्र ब्लू वॉरियर्स संघाचा इथे मात्र माघारी परतलाय. खराब क्षेत्ररक्षण गरज नव्हती अशा तशी आणि मित्र 2 धावा
सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. 15 धावा स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. शेवटचा बॉल ऋषीचा त्याच्या स्पेल मधला तुम्हाला पाहायला भेटेल. बैठक शॉट इथे पाहायला भेटतो आणि बॉलला जो बॉल जात होता सीमारेषेच्या आउट होण्याची शक्यता होती तो बॉल अडवण्याचं काम तिथे मात्र केलंय. इथे आपण लाईव्हला चेक केलंय. थोडाफार आपण चेक केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही पकडले त्यामुळे तुमचा निर्णय 4 की 6 कळवायचा आहे. सहा धावा की 4 धावा तुमचे रूल्स आम्हाला सांगायचे. पंचांनी सांगा करे आमच्या माहितीप्रमाणे टुर्नामेंट करतो. बॉक्सला 4-6 धावा नसतात, 4 धावाच असतात. त्यामुळे तुमचा नियम आम्हाला सांगा, आम्ही तसं करू. आम्ही तुमच्यावरती आणि 6 धावा आपण डिक्लेअर करूया. आणि 6 धावा ह्या पहिल्या मॅच मध्ये पाहायला भेटतात आपल्याला. 6 धावा 21 धावा धावफल करायला लागले. चला तर आपण 6 धावा इथे घोषित केल्याने 6 धावा इथे मात्र आलेत, नशिबाने आलेत. आणि त्या नशिबाचा योग कमी असतो आणि मात्र राजेश इथे मात्र 7 बॉल फेस केलेत आणि 16 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत त्यांनी कोटले. क्लिक केला ऑन साईडला. धावा धावत आहेत पण करणं गरजेचं आहे. आणि ब्लू ऑडियन्स सकाळपासून पाहतो धावा कन्वर्ट करत नाहीये. सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात नाहीये धावा. आणि अशाच धावा 2 धावा पूर्ण केले. धावा इथे मात्र संधी झाली आहे. धाव घेण्याचा पूर्ण होत नव्हता आणि इथे मात्र माघारी करताना पाहायला भेटतोय. चोवीस रन स्कोर कार्डवर लागले तिथे मात्र. फटका इथे मात्र ऑफ साईडला. मिथिल फक्त 1 धावा आणि 1 धावाने समांतर म्हणावं लागेल. आणि धाव सुद्धा धावफलकावर 25 धावा धावफलकावर पोहोचले आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. 3 बॉल शिल्लक राहिलेत ओव्हर मधले आणि 25 धावा धावफलकावर पोहोचतात.
ऑन साइडला फटका चांगला पाहायला भेटलाय. एक धावा इथे सहज पूर्ण केली जाते आणि 2 धावा इथे कंप्लीट केले. फटका चांगला पाहायला भेटला इथे मात्र अजून 2 धावणं गरजेचं आहे आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावर वेगून वाढवली जाते. 3 धावा स्कोर कार्डवर लागली जाते. 30 धावा धावफलकावर लागले. शेवटचा बॉल या स्पेल मध्ये मला पाहायला भेटेल. फटका थोडासा धावा अडवण्याचं काम इथे वारंवार केलं जातं. डॉट बॉल इथे मात्र येतोय. तर 31 धावा धावफलकावर लागल्यात इथे मात्र 31 धावा धावफलकावर लागल्यात. हर्ष आलाय बोलण्यासाठी. इथे मात्र चांगला फटका पॉइंटला खेचलाय. चांगला फटका इथे पाहायला भेटतो परंतु फलंदाज मात्र बाद होते. राजेश स्वतः कॅप्टन. साइडला अनिकेत आता मात्र चुकी करणार नाही. हा बरोबर चुकी झाली होती. 6 धावा दिले होते अनिकेतने परंतु आता मात्र चुकी करणार नाही. या अगोदर कॅश तुम्हाला अजून आठवत असेल. देवेन यांची कॅश अफलातून कॅश पकडली होती देवेन यांनी. आता मात्र फटका चांगला होता. मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार नाही तेव्हा सक्षम धाव करण्याचे मानस पडणार नाहीये. आणि फटका ऑन साइडला इथे मात्र खेळतोय आणि धावसंख्या जशी 33 धावा धावफलकावर 33 धावा 33. ऑन साइडला फटका चांगला पाहायला भेटला. पुन्हा एकदा ध्रुवची चांगली फिल्डिंग तिथे पाहायला भेटले. अजून 1 डॉट बॉल. ह्या अगोदरची मॅच ब्लू ऑरेंजने थोडंसं विकेट गेला त्याच्यानंतर थोडीशी खराब कामगिरी राहिली. पहिली मॅच तिथे जिंकले त्यानंतर तुम्ही कमबॅक केलं. दुसरी मॅच जिंकले तर मात्र 36 धावा करायचे आहेत. इथे मात्र 35 धावा झाल्या. 36 धावांचं लक्ष तुम्हाला सेट करावं लागेल.
चला यूज बॉल द्यायचा नवीन बॉल घ्या. पस्तीस धावा झाले 36 पाहिजे जिंकायला. सिद्धांत गोलंदाजी मार्फत दाखल झाला. त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज बॅटर पायाला पाहून क्रॉस केला जातो. स्वतःच्या पायावर बॅट मारून घेतली. इथं मात्र बॉल येतो डॉट. चला घाई करा. अंधार पडत चाललाय. काळोख होतोय. त्याच्यानंतर लगेच जी मॅच खूप उशीर होतो मॅचला. अजून एक पेर इंजरी तर पाहायला पडलं. दोन्ही वर्षेचा सिद्धांतच्या देखील पायाला बराच दुखापत झाले. पहिलाच बॉल डॉट आला. सिद्धांतच्या देखील पायाला दुखापत झाले आणि आता स्वतः जेपी सिद्धांतच्या पायाला मार लागला. इथं मध्ये अजून एक बॉल डॉट येतोय. दोन्ही बॉल डॉट आले आतापर्यंत. पहिली ओव्हर चांगली जाते. पहिल्या बॉल पहिली ओव्हर चांगली. त्याच्यानंतर मात्र धावा येतात. ह्या आपल्या मॅच मधला हा रूल्स आहे, उसूल आहे. आणि इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. अंतर आता रन किती झाले? अंतर एक धावा. डिक्लेअर एक धावा आली होते. अजून चांगला क्षेत्र. आता मात्र चांगलं क्षेत्र स्वतः कॅप्टन तिथे आहेत आणि राजेश चांगले क्षेत्र पाहायला भेटलं. 2 धावा इथे स्कोर कार्डवर ऍड केले जाईल. साइडला देवणीच्याकडे थोडं चूक झाले. कॅच अजून अफलातून राहिले. ते कॅचची कटिंग नक्कीच होईल आणि नंतर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला देखील जाईल. अशी अफलातून कॅच पाहायला भेटले देवणीच्याकडून.
यावेळेस दांड्या गोल इथं मात्र नो बॉल आणि इथं मात्र जीवदान मिळालंय फलंदाजाला आणि इथं मात्र सुरक्षित राहील आपल्या पॉकेट क्रीज मध्ये फलंदाज. फेकी चांगली झाली स्वतःचा दुखापत असल्यामुळे अनेक प्लेयरला दुखापत असताना खेळलं जातं म्हणजे थोडीशी स्वतःची काळजी देखील घ्या. क्रिकेट आज न उद्या आपण खेळूच लेकिन थोडी इंजरी खूप महत्वाची असते. क्रॅम्प किंवा दुखापत होणे थोडस मागणं ठरेल. इथे मात्र धाबा धोफलकावर षटक संपलंय आणि षटका अखेर धावसंख्या धावफलकावर फक्त 6 धावा आता मात्र सिद्धांत दिलाय. सहा झाले. ऑन साइडला इथं मात्र पप्पू वारंवार चुका अजून एकदा खराब क्षेत्र 4 आणि इथं मात्र 5 धावा 6 धावा आणि 6 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 6 धावा कंप्लीट इथे झाले आणि अजून एक 6 धावा म्हणजे लेग फाईट जास्त करतं रेड किंग्स या संघाला. खूप लकी ठरतलं मागाशी देखील पाहिला तर आणि हा जवळजवळ धावा अडवल्या होत्या ब्लू वॉरियर्सने. आता मात्र स्वतःच्या हातानेच जे धाव बरोबर झाले पाहिजे होते. ऑन साइडला आणि आता मात्र पमो चुकी करणार कॅच पकडले पमोने आणि ते मात्र विकेटचा उठून 6 धावा आल्या. जर्सी क्रमांक 10 तेजस इथं मात्र फलंदाजी मार्कावर दाखल आलाय. ऑन साइडला बॉल इथे खेळलाय पण तिथं मात्र चुकी आता करत नाहीये आणि अजून एक बॉल येतो म्हणजे ब्लू वॉरियर्स संघाला चान्सेस भरपूर होते जिंकायचे पण स्वतः प्रत्येक मॅच स्वतःच्या हाताने गाळवले असं मी म्हणेन. कारण की धावा करायच्या धावा दिल्या आहेत गोलंदाजाने. पहिला गोलंदाज सीधा मात्र खरा ठरतो. प्रत्येक मॅचला 6ची ओढ असतो 7ची ओढ असतो 8ची ओढ असतो नंतर क्षेत्ररक्षण खराब होतं त्याच्यानंतर गोलंदाजी खराब होते. अशा प्रकारे ब्लू वॉरियर्स हा संघ जवळजवळ ऊर्जापासून थोडा लांब राहिलाय. इथे क्षेत्ररक्षण चांगलं आणि अजून एक धावा इथे मात्र ऍड केले जाते. हा माझा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. दोन्ही क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात आहेत आणि त्याच्यामध्ये 2 धावा चोरले जातात. 17 धावा धावफलकावर पोहोचले आतापर्यंत. 2 ओव्हर संपल्यात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर दाखल झालाय तो म्हणजे सिद्धांत ज्याने अगोदर फक्त केवळ 6 धावा दिल्या होत्या. 12 बॉल आणि 19 धावांचं इथे मात्र समीकरण तुमच्या समोर असताना 12 बॉल 19
ऑफ साइडला फटका इथं मात्र चुकी केली आहे आणि बॉल सरळ चाललाय. चार धावा इथं मात्र धाव चौकारची गरज नव्हती म्हणून धावून देखील धावा आले. 4 धावा म्हणजे 4 धावा आल्या आणि त्यानंतर 1 धाव कमी झाली. ध्रुव आता मात्र थोडासा दमलाय असं धावून धावा भरपूर काढल्या 2 आणि त्याच्यामुळे थोडासा तो देखील दमलाय. रनिंग तो बिटवीन करण्यासाठी तो सज्ज झालाय. ऑन साइडला इथे मात्र 1 धाव दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2-2 धावा समीकरण थोडंसं बदललेलं असेल. इथे मात्र 2 धावा अजून स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल म्हणजेच धावा झाल्या 24 धावा धावफलकावर पोहोचतायत. 9 बॉल आणि 12 धावांची गरज असताना 24 झाले. 9 बॉल आणि 12 धावा पाहिजे. व्हाईट बॉल इथे फेकला आणि जवळजवळ आता मात्र विजयापासून थोडस लांब राहिले ब्लू वॉरियर्स संघ. 9 आणि 11 धावाचं समीकरण. अजून 9 बॉल आणि अजून मिळतील 2 धावा म्हणजे बॉल जैसेच ते 9 आणि समीकरण थोडंसं चेंज होताना पाहायला भेटेल ते म्हणजे 9 बॉल 9 धावा. एकच धाव बॉल समीकरण 8 बॉल आणि 8 धावांची गरज असताना 8 बॉल आणि 8 धावा. इथे मात्र ज्योती खुश आहे आपल्या संघांवर. क्लिक करण्याचा माणूस होता इथे मात्र फसला आणि मात्र 7 धावा आणि 8 धावांची गरज. 7 बॉल आणि 8 धावा इझिली खेळले जाते. इथे मात्र क्रिकेट थोडस संघाच्या क्षेत्राने काळोख होताना पाहायला भेटतो. इथे मात्र 1 धाव स्वतः पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेणार आणि बंबल उडताना पाहायला भेटेल. इथे मात्र अजून 2 धावा ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 30 धावा धावफलकावर पोहोचतायत आणि 30 धावा स्कोर कार्ड वर लागले. जवळजवळ 6 बॉल आणि 6 धावांची गरज असते. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. पाच बॉल आणि 5 धावांची गरज असताना 5 बॉल आणि 5 धावा. सिंगलला महत्व दिलं जाते. आता मात्र 1-1 धावा घ्यायचे आणि 1-1 धावाने 1-1 धावा करायचे. 1 धावा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि अजून 1 धावा इथे मात्र धावा अडवण्याचं काम इथे मात्र फलंदाज करताना पाहायला भेटते. 4 बॉल आणि 4 धावांची गरज. एक धावा ऍड केली या स्कोर कार्ड मध्ये. पंच सांगतो की धावा ही आहे स्टंपच्या पाठी बॉल गेला नाही तिथेच ट्रॅव्हल झाला. 1 धावा इथे ऍड केली जाईल. 3 बॉल 3 धावा. 3 बॉल 3 धावा गरज असताना 3 बॉल 3 सिंगल इथे काढली जाते. 9 बॉल आणि नंतर 9 ची गरज होती आणि इथे मात्र फलंदाज सेफ आहे आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे ती म्हणजे रेड किंग्स या संघाने आणि थेट अंतिम सामन्यात प्रवेश केलाय या संघाने.